म्हणजे माणसाला जशी नजर लागते ना तशी माझी नजर लागेल डेकोरेशनला. नजर इमॅजिन करा, डेकोरेशन इतकं भारी आहे, जेवण तर काय असेल. पाणी सुटलं रे आत्ताच. काय चाललंय तुमचं? कंट्रोल. सॉरी काय नाही, जरा खेचर होतो सोम्याची, बाकी काय नाही. बर सौम्या, नाही डेकोरेशन खरंच खूप मस्त झालंय, आम्हाला खूप आवडलं. म्हणजे बाळ तर इतकी स्वीट आहेत ना, मला वाटतं सगळी बाळं माझीच आहेत की काय आमची. हो ना, किती टचिंग आहे ना. मग मला तर सगळं खूप आवडलं. थँक्यू सो मच. अगं खरं तर हिला सुद्धा थँक्स म्हणा, कारण हिने सुद्धा मला खूप हेल्प केली. पण हो, आयडियाज मात्र माझ्या आता. हो ओ, तुम्हा दोघींनाही खूप 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 थँक्यू. नाही खरंच सौम्या आणि अर्थात मॅडम, नाही डेकोरेशन खरंच खूप छान झालंय. तर आता खाण्याची काही अरेंजमेंट केली आहे का? मला खूप भूक लागली आहे, काही खाल्लं नाहीये. हो मी पाहते. कावळे ओरडते, खाल्लं नाही. हॅलो, अरे स्टॅटस रेडी आहेत ना? हा, अजून थोडा वेळ लागेल. शैतान जिंदाबाद. हा जेवण बनवणार आहे? हो, मग काय झालं? अरे तो घरात असताना मी दुसरं कोणाला कशाला ऑर्डर देऊ ना. नाही, कारण आपण बाहेरचं जेवण मागवलं असतं तर ते कंटेनर मध्ये आलं असतं आणि ते काही वेळानंतर थंडच झालं असतं. हा घरी होता, मग म्हटलं हा गरम गरम सगळ्यांना सर्व करेल. आणि त्यात त्याने नवीन बिझनेस चालू केलाय, उलट आपली त्याला मदतच झाली. पाहिलं, म्हणून मगाशी मी तुम्हा दोघींना ऑर्डर घ्यायला नकार देत होतो, कारण मलाही माहिती होतं की यांना ते आवडणार नाही आणि माझ्या समोर यांना कम्फर्टेबल वाटणार नाही. सी, यांच्या कम्फर्टचा प्रश्न येतोच कुठे? पार्टी मी अरेंज केली आहे, मग मी डिसाइड करेन कोणाला ऑर्डर द्यायची कोणाला नाही ते. सायकल थांबवा. इंडिया. अरे मी आले. हा आले आले. काय करतोयस? अशी थांबवतो का सायकल कोणी? हाय हाय. अभिमान, अभिमान असला तू? हाय, मी शाल्मली. ओळखलंस का मला? ज्युनियर कॉलेजला आपण एकाच वर्गात होतो. आता वर्गात 100 मुलं होती. तुला मी नसेन आठवत, पण मला आठवतोयस हा तू. कमाल आहे, लोक याला विसरायचा प्रयत्न करतात आणि हा तुला आठवतोय. हो, तो आहेच तसा. त्याला कोणी कसं काय विसरू शकतं? तुला माहितीये का, मॅथ्सच्या पिरियडला कितीही अवघड सम असू दे तर चुटकीसरशी सोडवायचा. आम्ही मुलींनी तर ह्याचं नाव सुद्धा ठेवलं होतं, कॅल्क्युलेटर. म्हणजे हा वर्गात आला ना की आम्ही हसायचो, म्हणजे आम्ही असं म्हणायचो की मग कॅल्क्युलेटर आला. कॅल्क्युलेटर, वा मस्त नाव आहे. काय मग कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेतली? मॉडर्न कॉलेज. तू तू मॉडर्न कॉलेजला ऍडमिशन घेतली आहे?
वाव! अरे मी पण त्याच कॉलेजला आहे. भेटूयात मग. आय होप तू या सायकलवरनं कॉलेजला जात नसशील. येस, आम्ही दोघं सायकलवरनच जातो कॉलेजला. तू ह्या सायकलवरून जातोस? हो, काय प्रॉब्लेम आहे? हा, सायकल चालवून आम्ही पर्यावरणाचं रक्षण करतोय, पोल्युशन कमी करतोय. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काहीच नाहीये. हा, नाही म्हणजे कॉलेजला असं सायकल वरून डबल सीट जायचं म्हणजे तेच मला या लोकांचं कळत नाही. सायकल चालवणाऱ्यांना मिडिओक्रिटीचं लक्षण काय वाटतं? मॅडम, सायकल चालवणं आपल्या आरोग्याकरता खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे आपले हार्ट रेट्स आणि हार्टबीट कळलं मला. चला मग आता काय, मीच जाते. भेटू. बाय बाय बाय. चला ग. बाय. काय करू? पाडली सायकल, काय करतोयस? अरे शालमलीला प्रेमात पाडण्यासाठी मी सायकल पाडली, काय फरक पडतोय? 2 वर्षापासून ती मला आवडते रे. ती हो, तिला सायकल चालवलेली आवडत नाही. तुझ्या निसर्गाच्या आणि त्या देशाच्या पर्यावरणाच्या प्रेमापोटी मी सायकलवर बघितलं रे. मला काय इम्प्रेशन पडलं असेल माझं? मूर्खा, इम्प्रेशनचा विचार करू नकोस. का? अभ्यासाचा विचार कर. हे प्रेम वगैरे सगळं खोटं असतं. अभि, लोक अशी प्रेमात पडतात आणि नंतर आयुष्यभर रडत बसतात. अभिमान, आता आपण फर्स्ट इयर मध्ये आलेलो. आपल्या आयुष्यातली 3 अत्यंत महत्वाची वर्ष आता सुरू झालेली आहेत. आपण एनसीसी जॉईन करायचंय, हुतुतू खेळायचंय, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचाय आणि चिकार अभ्यास करून त्या अशा मुलींना मागे सोडायचंय. बस. येस, आता ठरलं. येस, आता एकच ध्यास. हा, 3 वर्ष आहेत आपल्याकडे. शाबाश मेरे चीते. या मुलीला मी पटवणार म्हणजे पटवणारच. यस. अरे आत्ता म्हणालो ना आपण की अशा मुलींना मागे सोडायचंय. ते प्लीज तू सोड, कारण मला या मुलीला घेऊन सगळ्यांच्या पुढे जायचंय. आणि मी नक्की जाणार पुढे, बघच तू. अभि, अभि, ठीक आहे. तर अशी सगळी यांची नाटकं होती. काय सांगतोस? अभिला शालमलीशी बोलता येत नव्हतं. याचे पीजे ऐकून की याला नाही म्हणेल याची भीती वाटत होती याला. सर या सर, या. सर, काय सर, अर्जंट बोलवलं? हो, माझा टाइमपास होत नव्हता म्हणून तुला गप्पा मारायला बोलवलं. चल बसूया गप्पा मारायला. सर, तुम्ही आणि टाइमपास कसं शक्य आहे सर? ऑर्डर द्यायची असेल, हो ना? हो ना? एवढं कळतं ना? हो ना? हो ना? ही ऑर्डर घे आणि देऊन ये जा. ही अशी प्लेट मध्ये सर, आणि कुठल्या ऍड्रेस वरती? तुला इथे समोर बसलेले दिसतात सगळे, हा, त्यांना देऊन ये जा. आता मला कॉन्फिडन्सच आला. हे बेबी मला एकटीला वाढवावं लागणार नाहीये. त्याची काळजी घ्यायला हे सगळे आहेत. एक मिनिट गाईज, तुम्ही प्रत्येक गोष्ट फिरवून मैत्रीवरच का आणता? अगं म्हणजे बाळाला जन्म देणं ही तुमच्या पर्सनल आयुष्यातली इंटिमेट मोमेंट आहे. तुम्ही दोघं जण या सगळ्यांना कशाला इन्व्हॉल्व करताय?